वसई विरार शहर आज नाताळ सणाच्या उत्साहात संपूर्णपणे रंगून गेले आहे। शहरातील प्रत्येक कोपरा ख्रिसमसच्या रोषणाईने झगमगत असून लोक आनंदाने हा सण साजरा करत आहेत। वसईतील सर्व प्रमुख चर्च या ठिकाणी मंगळवारी मध्यरात्री विशेष प्रार्थना सभांचे आयोजन करण्यात आलं होतं। आजही सकाळपासून विशेष प्रार्थना सभा चर्चमध्ये होत होत्या। वसई विरारमध्ये अनेक ठिकाणी तसेच चर्चमध्ये क्रीब म्हणजेच नाताळ गोटे अत्यंत आकर्षक आणि कलात्मक पद्धतीने सजवले गेले होते, जे पाहण्यासाठी नागरिक आणि पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करत आहेत। शहरातील मुख्य बाजारपेठामध्ये ग्राहकांची मोठी गर्दी आहे। ख्रिसमस ट्री, भेटवस्तू आणि सजावटीच्या वस्तूंनी दुकान फुलले आहे। विशेषतः केक आणि चॉकलेट खरेदीला चांगली मागणी आहे। नाताळच्या सणाच्या निमित्तानं शहरभर सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं आहे। ख्रिसमस कॅरोल गायन, नृत्य स्पर्धा आणि संगीत मैफिलीमुळे संपूर्ण वातावरण सणाच्या आनंदाने भरून निघालं आहे। सणाच्या या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्तही ठेवला आहे। गर्दीच्या ठिकाणी विशेष पथके तैनात करण्यात आली असून सीसीटीव्हीद्वारे सतत नजर ठेवली जाते। प्रेम, शांतता आणि एकात्मतेचा संदेश देणारा नाताळ सण वसई विरारला नवा आनंद आणि उमेद देत असतो। ख्रिसमस हा चर्चमध्ये एक उत्साहाचा आणि आनंदाचा सण आहे। प्रभू येशू ख्रिस्त ह्यांनी मानवजातीच्या तारणासाठी या भूतलावर जन्म घेतला। परमेश्वराने माणसावरील प्रेम व्यक्त करण्यासाठी त्याच्या पुत्राला ह्या जगामध्ये पाठवले आणि म्हणूनच पोप फ्रान्सिस यांनी ह्या वर्षी दिलेक्सिस नॉस म्हणून एक परिपत्रक आम्हाला दिलेलं आहे आणि त्या परिपत्रकामध्ये पोपने आठवण करून दिली आहे की ही लव्ड अस, म्हणजेच परमेश्वराने आपल्यावर प्रथम प्रेम केलं आहे आणि म्हणून आपण त्या परमेश्वराच्या प्रेमाला प्रतिसाद दिला पाहिजे। ख्रिसमस आपल्याला त्याची आठवण करून देते। प्रभू येशू ख्रिस्त परमेश्वराच्या प्रेमाची सुवार्थ घेऊन या भूतलावर अवतरला आणि त्याच प्रेमाचा प्रसार व्हावा आणि सर्वत्र आनंदाचं, आशेचं आणि उल्हासाचं वातावरण निर्माण व्हावं म्हणून ख्रिसमस हा एक सोहळा आहे, सण आहे। ख्रिसमसच्या सणानिमित्त सर्व लोकांना मी सांगू इच्छितो की परमेश्वर आपल्याबरोबर आहे। इमॅन्युअल, गॉड विथ अस हा अनुभव आपल्याला यावा म्हणून आपण प्रयत्न करायचे आहेत आणि आपल्याला आलेला अनुभव, दैवी अनुभव हा आपण दुसऱ्यांबरोबर वाटून घ्यायचा आहे। दुसऱ्यांच्या जीवनामध्ये परमेश्वर आणण्यासाठी आपण प्रयत्न करायचे आहेत। विश यू ऑल अ हॅपी क्रिसमस and a happy new year 2025. God bless you.